मित्रांनो थोडा उशीर झालाय, पण आता काय आहे ना की आज मागे गणेशोत्सव आहे आणि आज आम्ही एका नाटकाचा म्हणजे बालनाट्याचा प्रयोग होता सृजन प्रतिष्ठान वाशिम, ज्या संस्थेतून मी नाटकं करतो आणि त्यासाठी आम्ही गेलो होतो. ऋषा आणि मी येतानाच एकाच गाडीत आहे. मागे नाटकाचं सेट आहे आणि मागे गणेशोत्सवचा आज पहिला दिवस आणि उल्हासनगरला मला व्लॉग बनवायला जायचं आहे. त्याचं कारण असं आहे की उल्हासनगरमध्ये एक गणपती बाप्पाची एक वेगळीच रिच्युअल म्हणजे प्रथा दरवर्षी करतात. तिकडे एक मोमबत्तीवाला गणपती मंदिर आहे. मोमबत्तीवाला म्हणजे लोक जे आहेत तिकडे उल्हासनगरमध्ये राहणारे ते त्याला मोमबत्तीवाला म्हणतात, कारण तिकडे असं म्हणतात की मेणबत्ती पेटवल्यानंतर मनोकामना पूर्ण होतात देवासमोर, गणपती बाप्पासमोर. सो ते मोमबत्तीवालं गणपती मंदिर असं ते आहे. तर तिकडे चाललोय आणि बघूया काय रिच्युअल्स तिकडे फॉलो करतात. तुमच्यासाठी एक सरप्राईज सुद्धा आहे, कारण आज मागी गणेशोत्सव आहे आणि गणपती बाप्पाचा जन्मदिवस असं म्हटलं जातं. सो या जन्मदिवसाला एक सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यांसाठी. सो बघूया सरप्राईज काय असेल ते. आपण पोहोचलोय, जसं मगाशी आपण म्हटलं की आता आपण पोहोचणार आहोत एका गणेश मंदिरात. अशा गणेश मंदिर मोमबत्तीवालं जे मेणबत्तीवालं, सो ते हे आहे आणि आता आपण पोहोचलोय. गाडी पार्क करून आपण आता जस्ट आत जाऊ आणि मग बघूया कसा इथला मागी गणेशोत्सव होतो ते. बरोबर की नाही? माईक काढून ठेव काय. आणि ऋषा आम्ही दोघं बालनाट्याचा प्रयोग संपवून काल किरण सासे दादानी आम्हाला सांगितलं होतं की हा ब्लॉग नक्की कर. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जत्रा भरल्यासारखं गेटवर आहे आणि हा जो गेट आहे तो बघा कसा आहे. मी पहिल्यांदा इकडे आलेलो आहे. चरणी तुझ्या तुम्ही बघू शकताय कशा प्रकारची गर्दी आहे मंदिरांमध्ये. आणि हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आज मागे गणेशोत्सवचा दिवस आणि मंदिरात अशा प्रकारची गर्दी आहे. गणपती बाप्पाच्या बड्डेला हा केक कापला जातो. केवढा मोठा केक आहे बघू शकता तुम्ही. हे 2 केक आहेत या पूर्ण टेबलवर. आणि जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे मोमबत्ती गणपती मंदिर ह्याला म्हणतात. इथे बरेच भाविक मेणबत्ती पेटवून येतात आणि आता हे 3 मिनिटात हे बघू शकता. आता हा केक गणपती बाप्पासाठी कापला जाणार आहे. हा केक पहिले नेत आहे. गणपती बाप्पाचा मूषक इथे वाट बघतोय. तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे सगळेच भाविक जमलेले आहेत गणपती बाप्पाच्या बड्डेसाठी आणि गणपती बाप्पाला हॅपी बड्डे म्हणायला हे सगळे जमलेले आहेत. आणि मागी गणेशोत्सवमध्ये इथे दरवर्षी ऋषा सुद्धा त्यांना केक घ्यायला मदत करतोय. आता आणखीन एक केक मागच्या बाजूने आणला जातोय जो कापला जाणार आहे. आणि तुम्ही बघू शकताय घंटानादाच्या आवाजामध्ये दुसरं काहीच ऐकू येत नाहीये, फक्त यांचा उत्साह दिसतोय सगळ्यांचा. आणि गणपती बाप्पाला इतका सुंदर सजवलेला आहे आणि फार सुंदर असं मंदिर आहे. हे जागृत देवस्थान आहे गणपती बाप्पाचं असं म्हटलं जातं. खूप आधी इकडे धर्मवीर आनंद दिघे सुद्धा येऊन गेलेत.
हा दुसरा केक आलेला आहे आणि गणपती बाप्पा हा दुसरा केक कापणार आहे. सो पुन्हा एकदा हॅपी बर्थडे गणपती बाप्पा म्हणायला सगळेच तयार आणि सुसज्ज होत आहेत. तुम्ही बघू शकता इथे भाविकांची लाईन लागलेली आहे जी मंदिराच्या मागच्या बाजूने येते. ती तुम्हाला थोड्या वेळाने दाखवण्याचा प्रयत्न करेन. आत्ता हा जो केक बनवला आहे गणपती बाप्पासाठी, मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 इथे मंदिरातल्या आणखीन काही मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील. सगळे भाविक खूप श्रद्धेने लाईन मध्ये येत आहेत. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळते ही शिवपिंड, हा नंदी आणि हे भोले बाबा. सो तुम्ही बघू शकता इथे भाविक मेणबत्ती लावतात आणि बघू शकता खूप सुंदर असे डेकोरेशन करण्यात आलेलं आहे आणि भाविक दर्शनाला आलेले आहेत. हे सगळे भाविक दर्शनाला आलेले आहेत. तिकडे मंदिरातली गजबज तुम्ही पाहताय. फार सुंदर सजावट केलेली आहे. बाहेर सुद्धा भरपूर लाइटिंग केलेली आहे पूर्ण संपूर्ण मंदिराला. खूप मोठं मंदिर आहे आणि मला जसं माझ्या मित्रांनी सांगितलं की या गणपती बाप्पाचा बड्डे कशा प्रकारे साजरा होतो, मी म्हटलं हा व्लॉग बनलाच पाहिजे. इथल्या प्रथा, इथल्या रिच्युअल्स, उल्हासनगरमध्ये आज आपण आहोत 5 नंबरमध्ये आणि इथल्या रिच्युअल्स, इथल्या ज्या प्रथा आहेत, गणपती बाप्पाचा बड्डे कशा प्रकारे साजरा केला जातो तुम्ही बघताय. आणि एवढी सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती जसं काय तो तुमच्याकडे पाहतोय आणि बघा ना तो बाप्पा कसा बघतोय आपल्याकडे. सो गणपती बाप्पाचं वाहन ज्याच्याशिवाय गणपती बाप्पा अपूर्ण आहे ते म्हणजे मूषक, आणि हा मूषक लाडू घेऊन बाप्पाची वाट बघतोय. आणि गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला सगळे या म्हणजे वेगवेगळे संत किंवा महात्मे आहेत, त्यांचे इथे वेगवेगळे देव आहेत. इथे खाटूश्याम आहेत आतमध्ये आणि इथे हनुमानजी आहेत आणि शनिदेव आहेत. सो अशा प्रकारचं ह्या मंदिराचं पूर्ण वातावरण आहे. सगळ्यांचं दर्शन या गणपती बाप्पाच्या सोबत घेता येऊ शकतं. लोक इतर वेळेला रेग्युलरली येतात इकडे मंदिरामध्ये. बघू शकताय उल्हासनगर 5 हा इथून जर बाहेर पडू ना मंदिराच्या बाहेर या गेटच्या, तर राईटला गेलो तर अंबरनाथला तुम्ही जाणार शिवमंदिरला. आणि जर शिवमंदिरवरून आलात उल्हासनगर 5 नंबरला तर एवढी लाईन लागलेली आहे तुम्ही विचार करू शकता. दरवर्षी इतकीच लाईन असते आणि मंदिराचं वातावरण बघा कसं आहे तुम्ही बघू शकता. वरती सुद्धा एक गणपती बाप्पा आहे, तो पण आपण बघायला जाऊ. गणपती बाप्पा नाही, आय थिंक भोले शंकर आहे, भोले भगवान आहेत. सो ते पण बघायला जाऊया. इथून मंदिरातून लोक बाहेर पडत आहेत आणि त्यांना बघून पण तुम्हाला जाणवेल की आता ते दर्शन घेऊन आलेले आहेत, बाप्पाचा बड्डे साजरा करून आणि केक खायची वाट बघतायत. सो केक येणार आहे लवकर कटिंग होऊन. आणखीन एक वेगळा भाग म्हणजे बघा कुठेही कुत्र्यांना हाकलवलं जात नाही आहे. कुत्र्यांना उलट खाऊ घालतायत किंवा कुत्रेसुद्धा तितक्याच आत्मीयतेने दररोजचे इकडचेच आणि ह्या विभागातलेच कुत्रे असणार आहेत. सो ते सुद्धा गणपती बाप्पाच्या बड्डेची
आतुरतेने दरवर्षी वाट बघत असतील. त्यांना माहिती आहे दरवर्षी इथे मागे गणेशोत्सवला भक्त लोक येतात आणि मग त्यांना काय काय खाऊ खायला मिळतो. इतर वेळेलाही मिळत असणार ऑफकोर्स, पण आज जरा जास्तच खाऊ त्यांना मिळणार आहे. लोंढा तुम्ही बघताय हा पूर्णपणे बाहेर आला आहे मंदिराच्या आणि केक खायची वाट बघतायत. सो आपण बघूया कोण कोण कसली वाट बघताय आपण विचारू शकतो. तुम्ही बघू शकताय हा जो आलाय तो केक आलाय ना, केक आलाय, केक घेऊन आल्यात आणि इथे सुद्धा काही भाविक बसलेत पण तिकडे पुढे गेला. आप यहाँ पे अभी फिलहाल क्यों बैठे हो, मतलब दर्शन तो हो गया ना सर? माइक लीजिए. हम यहाँ बैठे हैं, आज बापा का बर्थडे है, प्रसाद के लिए बैठे, जो केक काटा है बापा के मंदिर में। हाँ. ये मंदिर बहुत अच्छा मंदिर है, मैं कई सालों से आता हूँ, मैंने यहाँ से बहुत कुछ पाया है और आगे भी मैं बहुत कुछ पाऊँगा। मैं सबसे विनती करूँगा ये मेंबत्ती यहाँ पे आके यहाँ पे पूजा करे, वहाँ पे उनकी जो भी मनोकामना पूरा हो जाए, ये मेरा पूरा विश्वास है। मैं कई सालों से आता हूँ और हर जन्मदिन पे 7:34 को पहले पहुँच जाता हूँ, टाइमिंग रहता है 7:34। मुझे बापा पे विश्वास है और बापा को पूरी दुनिया को बापा पे विश्वास है। बोलो गणपति बापा मोरया। क्या बात है। और एक सवाल पूछना है आपसे, बस ये मोमबत्ती लगाते हैं ना जो, क्योंकि ये मंदिर जाना जाता है गणेश मोमबत्ती वाला गणेश मंदिर, मैं बताया, तो ये जो मोमबत्ती वाला उसे क्यों बोलते हैं आपको बता यहाँ सकते हो क्या? पे जो भी उनकी मनोकामना होती है, जिनको भी कुछ तकलीफ होती है, कोई भी बात नहीं, घर की बात है, विवाह की तकलीफ, वो मोमबत्ती आके 40 दिन जलाते हैं। वो 40 दिन में उनके बाद उनका जो भी मनोकामना है, मुझे विश्वास है पूरा हो जाएगा, क्योंकि मुझे यहाँ पे जो कुछ पाया है बहुत कुछ पाया है, आगे भी पाऊंगा। ओके मैडम, हाँ मैडम आपको भी मैं पहचानता हूँ, आप मेरे CHM कॉलेज, मैं खुद CHM कॉलेज से पढ़ा हूँ, मैंने आपको हमारे कॉलेज में देखा था, तो मैं जानता हूँ आपको। आपको भी बहुत बहुत शुभकामनाएं, आप जो गणपति बप्पा के बर्थडे के लिए आए। बस थैंक यू। पूरी दुनिया की तरफ से, हमारे पूरे परिवार के थे, इनके पूरे परिवार की तरफ से, मंदिर की तरफ से जन्मदिन की गणपति बापा को ढेर सारी बधाइयाँ। दिलीप जी, हम यहाँ पे आए, हमको आधा घंटा हो चुका है। हाँ। और हमने पूरे पब्लिक का व्यू देखा। हाँ। मतलब हमने देखा कि पूरी पब्लिक की इतनी बड़ी लाइन लगी पड़ी है अंदर मंदिर के अंदर, इतनी सारी पब्लिक बापा को बर्थडे मनाने के लिए आई है। हाँ। और बापा का केक काटने के लिए एकदम उत्सुक थी। हाँ। और 2 बड़े बड़े केक काटे। हाँ। तो ये सब क्या है? मैं पहली बार ऐसा देख रहा हूँ कि गणपति बापा के बर्थडे पे केक काटा जाता है। 2003 में गणपति बापा ने साक्षात दर्शन दिया था कि जो व्यक्ति यहाँ पर मोमबत्ती जला के आराधना वंदना करेगा उसकी सर्व मनोकामना मैं पूरी करूँगा। मैंने लोगों को बताया, लोगों ने मोमबत्ती जलाना चालू की और सबकी मनोकामना यहाँ पर पूरी हुई। हाँ। पापा ने 81 में बनाया था मंदिर, 94 में मैंने भरा करके बनाया, फिर 2003 में साक्षात गणपति बापा ने दर्शन दिया था। इस द्वार पे कोई भी जो भी आता है व्यक्ति, कोई खाली नहीं गया, सबकी मनोकामना यहाँ पर पूरी हुई है। इसके लिए नौसाला पावना गणपति माना गया है, जागृत गणपति माना गया है। अच्छा, इधर बाबा खाटू श्याम है और शिवलिंग में से तो सब शक्तियाँ निकली है। मैं वीडियो के माध्यम से लोगों को पहुँचाया हूँ भाई, यहाँ पर शिवलिंग में इतनी शक्ति है। गणपति बापा स्वयं आए थे, शिवलिंग में से भोलेनाथ का जाप कर रहा था। आप देखिए रियल गणेश दर्शन जनता टास्क का, उसमें पूरी डिटेल है मंदिर की। रांग जी आहे ती लागली आहे आणि रांगेच्या बरोबर समोरच्या बाजूला हे एक छोटंसं किराणा स्टोअर आहे या काकांचं. आपण त्यांच्याशी बोलूया. किती वर्ष काका हा गणपती बाप्पा लोकांच्या हाकेला धावतोय आणि त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. 2002 पासून साक्षात दर्शन दिलं होतं आणि नवसाला पावणार आहे. सगळ्याची मनोकामना पुरी करतोय आणि सगळ्या भक्तांसाठी, सगळ्या भक्तांना ते आवडतात आणि ते पावतोय सगळ्याला आणि सगळ्याची मनोकामना पुरी होते. धन्यवाद. बरं, इकडे मी फोटो बघतोय तुमच्या ह्या भिंतीवर. आनंद दिघे साहेब आहेत आणि बाजूला कोण आहेत? ते माझे वडील आहेत, चंद्रकांत दामोदर भोसले. त्याच्या बाजूला ते मालक आहेत मंदिराचे मालक. म्हणजे आता हे जे दिलीप साहेब आहेत दिलीप शेटच आहेत. ओके. आपण या दिलीपजींशी बोललो. आनंद दिघे साहेब सुद्धा या मंदिरात येऊन गेलेत तेव्हा, आणि तुम्ही तेव्हाचे रहिवासी आहात या उल्हासनगर 5 नंबर मध्ये. पुढे जास्ती वर्ष झालेले आहेत. हो, आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. नक्की माझा व्लॉग फॉलो करा. मला प्रसाद दिसतोय आता केकचा. सगळ्यांना बाप्पाचा केक मिळालेला आहे प्रसाद म्हणून. आणि श्री गणेश मंदिर मोमबत्तीवाला या मंदिरात आपण आलेलो आहोत.
अजून पण भाविकांची गर्दी कमी झालेली नाही आहे. रात्रीचे 8 वाजलेत. आपण इथून आता आपण वरती चाललो. मंदिराचा हा वरती जाण्याचा भाग आहे आणि आपण वरती चाललो आहे. तुम्ही तरी बघू शकता मंदिरातली ही गर्दी. आणि हे जे काही तुम्ही मेणबत्तीचं बघताय, तुम्ही एवढ्या मेणबत्त्या लावल्या गेल्यात, एवढ्या लोकांच्या मनोकामना या बाप्पाला पूर्ण करायच्या आहेत, एवढ्या लोकांचं ऐकायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम सुंदर प्रकारची सजावट केलेली आहे या बाप्पाची. भाविकांसाठी प्रसादाचं द्रोण बनवायचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकताय. हां, हे अशा प्रकारचं बघत आहे द्रोण बनवून ठेवत आहेत जे प्रमुख पाहुणे येतील त्यांच्यासाठी आणि हे भाविकांसाठी की बाबा प्रत्येकाला प्रसाद मिळाला पाहिजे बाप्पाचा. आणि तुम्ही बघू शकताय हे थोडे 2 मोठे केक, इतके सुंदर केक बनवले होते बाप्पासाठी. हे जे मंदिर बांधलं आहे ना, ह्या मंदिराचा हा कळस आहे. हे कळस आहे ना, हा कळस आहे. आणि कळसाच्या बरोबर या समोरच्या बाजूला कार्तिकेय, त्यांचे वडील म्हणजे शंकर महादेव आणि गणपती बाप्पा यांची एक मोठी मूर्ती आहे. आणि ही मूर्ती तुम्ही पाहू शकता. आणि कशा सुंदर प्रकारे लाईटिंग केलेली आहे. आणि इथून आता आम्ही वरती आलेलो आहोत मंदिराच्या. तुम्ही खाली रांगही पाहू शकता. ही अशा प्रकारची गर्दी आहे. समोर जो रस्ता आहे तो उजव्या बाजूला सरळ अंबरनाथ शिवमंदिर साईडला जातो आणि डाव्या बाजूचा रस्ता हा अर्धनारेश्वर मूर्ती आहे. ही म्हणजे थोडक्यात काय तर शंकर पार्वती दोन्ही याच्यामध्ये. ओके, बरं, मी ही मूर्ती पहिले प्रथमतः एका साईडूनच पाहिली, पण त्यांनी सांगितल्यानंतर बघतो आहे तर ही अर्धनारेश्वर मूर्ती आहे. म्हणजे शंकर आणि पार्वती या दोघांची संमिश्र असलेली ही मूर्ती अर्धनारेश्वर. आणि या एका बाजूला गणपती बाप्पा आणि दुसऱ्या बाजूला कार्तिकेय, ही अशी पूर्ण फॅमिली या मंदिराच्या कळसावर वसलेली आहे. आणि इतक्या सुंदर प्रकारचं बांधकाम केलेलं आहे. हे 1994 साली झालेलं बांधकाम आहे, दिलीपजींनी केलेलं. मी आत्ता गाभाऱ्यात आहे आणि गाभाऱ्यातून गणपती बाप्पा एकदम क्लिअर दिसतो. फार सुंदर मूर्ती आहे. त्याचे आयब्रोज, त्याचे डोळे, त्याची केलेली सजावट तुम्ही बघू शकताय. आणि गाभाऱ्यातून गणपती बाप्पाला दिसणारा हा लोकांचा व्ह्यू. बरोबर या डाव्या बाजूला सरासर बालाजीची मूर्ती आहे. आणि तुम्ही बघू शकता इतकी सुंदर मूर्ती आहे. लोकांना ह्याचं दर्शन जेव्हा होत असेल त्यावेळी खूप छान वाटतं. सो बाप्पाच्या जवळ येऊन व्लॉग बनवायचा संधी मिळाली, व्लॉग बनवायची. सो हा बाप्पा आणि मी समोर आहे. मी आता पाया पडणार आणि बाहेर पडतो आहे. तर कोणाला या मंदिरात यायचं आहे तर तुम्हाला ॲड्रेस या बॅनरवर आहे. श्री गणेश मंदिर मोमबत्तीवाला, OT सेक्शन, मेन रोड, उल्हासनगर 5. सो इथे तुम्ही येऊ शकता. गणपती बाप्पाजी का महाप्रसाद शाम 7:34 हे अशा पद्धतीचा टायमिंग सांगितला जातो आणि त्या टायमिंगलाच बरोबर केक कापला जातो. बरं, ही जी रांग आहे ही इथून आतमध्ये जाते आणि तुम्ही बघू शकता इथून आतमध्ये गेल्यावर आपण मंदिरात प्रवेश करतो या बाजूने. आणि जिथे हा जो आहे हा गाभारा आहे आणि गाभाऱ्याच्या उजव्या बाजूनी लोक प्रवेश करतात. तुम्ही बघू शकता इथे ही संपूर्ण रांग आहे जी, एक मिनट, संपूर्ण रांग जी आहे ही अशी 2 भागात इथे डिवाईड केली आणि इथे पूर्ण एक रांग आहे. तुम्ही बघू शकताय भाविकांना पाणी दिलं जातं आहे. आणि आप शरबत बांट रहे हो दादा शरबत बांट रहे हो? शरबत पानी दोनों। अच्छा, आप बांटते हो हर साल? हाँ, हर साल। अच्छा, हमारा 15 लगता है उधर सामने। अच्छा, मेरा मैनेजर जो है सीधा। अच्छा, हर साल बांटते हो? हर साल फ्री में बर्थडे पे, हाँ। भाविकों को? फ्री में। हाँ। तो कैसा आप मतलब हर साल कैसे महसूस करते हो जब आप 1 बजे तक 5 बजे से चालू करते हैं। हाँ, रात को 1 बजे हाँ। तक शरबत बांटते हो? जो
शरबत जल्दी खत्म हो जाते हैं। हाँ। पानी तो चलते हैं बड़े चलत। हाँ हाँ तो चलो ठीक है, पानी बांटते हो ताकि भाविक हाँ। जो खड़े होते हैं हाँ, उनको ये थोड़ा लोग सही तो- लगे, हाँ। उनको थोड़ा एनर्जी आ जाए। हाँ। भाई थक गए होंगे तो पानी हाँ। पी के थोड़ा एनर्जी लेके हाँ। पापा के पास चले हाँ। जाए। सही बात है, चलो अच्छा हाँ। काम कर रहे हो। एक बड़े चलत। आपका नाम क्या है वैसे? धीरज। धीरज। हाँ। ओके धीरज, व्हेरी गुड यार, नाईस. अच्छा लगा आपसे मिलके. और तुम्ही बघू शकता आता ही जी भाविकांची गर्दी आहे ना, यांचे चेहरे बघा. आता हे आतमध्ये जाऊन दर्शन घेतील तेव्हा यांचे चेहरे आणखीन सुंदर खुलतील. आत्ता त्यांची रांग मोठी आहे, थोडं त्यांनासुद्धा टेन्शन आलेलं असणार आहे की कसं होणार, काय होणार, कसं दर्शन होईल. मागे गणेशोत्सवचं हा जो काही प्रकार आहे संपूर्ण, जो हॅपी बड्डे करायला आलेले आहेत बाप्पाला आणि केक घेऊन आलेत. काही भाविक तर स्वतः वेगळा केक घेऊन आलेत बाप्पाला. आणि रांग बरीच मोठी आहे आत्ता बाहेरपर्यंत, खूप मोठी अशी रांग आहे. आणि मंदिर तर तुम्ही इथून लांबून बघू शकता, हे पूर्ण सजवलं गेलेलं आहे. वरती शेड पण बांधलेलं आहे. आणि जी अर्धनारेश्वराची तुम्ही मूर्ती बघितली ती वरती ही बघा इकडे. मित्रांनो, मी आणि ऋषा आम्ही दोघंही आलो आहोत उल्हासनगर 5च्या या गणेश मोमबत्तीवाला मंदिरमध्ये. आणि या मंदिरात आल्यानंतर खूप आनंद होतो आहे, कारण थोडा माझा चेहरा थकला आहे, कारण मी थकलेलो आहे. पण व्लॉग बनवायची एनर्जी कायम तशीच आहे. तो मी आता व्लॉग बनवताना तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की या मंदिरामध्ये लोक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पासमोर मेणबत्ती पेटवतात. आणि या मंदिराचे जे मालक आहेत दिलीप म्हणून, तर त्यांना 1981मध्ये त्यांच्या वडिलांनी बांधलेलं हे मंदिर 1994मध्ये त्यांनी मोठं केलं. आणि त्याच्यातून आज पुढे त्या बऱ्याच गोष्टी चालवत आहेत. म्हणजे गणपती बाप्पाचा बड्डे हा केक कापून केला जातो. तुम्ही बघितलात किती सुंदर 2 केक होते, मोठे मोठे. यापेक्षाही मोठे केक सुरुवातीला असायचे असं ते म्हणतात. सो आपण बोललो त्यांच्याशी. अजून कोण आपल्याला बोलायला मिळत असेल तर बघू. खाटूश्यामची मूर्ती तुम्हाला दाखवली जी पडद्याच्या मागे होती, ती आता दिलीप भाई जे आहेत यांनी इकडचा पडदा बाजूला केलेला आहे. आणि आपल्याला त्यांनी खाटूश्यामजीचं दर्शनसुद्धा दिलेलं आहे. आणि ते काय सांगतात खाटूश्यामबद्दल ते आपण ऐकूया. पकड़ा तो भी चलेगा. मैं और मेरी मिसेज हरिद्वार गए थे. उधर से बापा ने बोला बाबा खाटू श्याम का और सालासर बालाजी का मूर्ति लेके आना. तो वो मूर्ति मेरे को मिल नहीं रहा था जो बापा ने बोला. मैं जब भी मनसा देवी से रिटर्न आ रहा था पुरन खटोले में, तो मैं बापा को फरियाद किया, बाबा आपने जो मूर्ति बोला है वो यहाँ पर मूर्ति मिलती नहीं है. तो जैसा मैं उरन खटोला से बाहर मेन रोड पे आया तो काउंटर पे दोनों मूर्तियाँ पड़ी थी, बाबा खाटू श्याम जी की और सालासर बालाजी की. दोनों में मूर्ति इधर स्थापना आके मंदिर में किया. बापा ने बोला बेटा इधर बहुत दुखी है लोग, खाटू श्याम जी का और सालासर बालाजी बाबा का दोनों का मूर्ति इधर मंगाइए, बहुत दुखी है लोग. उसके लिए मैं बाबा खाटू श्याम जी का मूर्ति और सालासर बालाजी का मूर्ति विराजमान किया. और साक्षात ऐसा लगता है बापा मेरे से बात कर रहा है, ऐसी पावरफुल मूर्ति बापा ने मंगा के दी है. इधर तो 9 साल पावना गणपति है, इधर से तो कोई आज तक खाली गया नहीं है. सब कैंसर जैसा बीमारी सब दुख दूर हो जाता है. और जल लेके जाता है, जल से सब बीमारी गुम हो जाता है. और जो धागा देते हैं काला, वो रक्षा कवच है. आदमी लोग कहाँ कहाँ से आउट ऑफ इंडिया में जल और धागा लेके जाते हैं, वो काला धागा नहीं, रक्षा कवच है. दिलीप भाईंनी आता चांगलं सांगितलं आहे खाटूश्यामबद्दल. आणि आतमध्ये जी मगाशी तुम्हाला मूर्ती दाखवली गणपती बाप्पाच्या डाव्या बाजूला, ती सालासर बालाजीची होती, जी मगाशी आत्ता त्यांनी उल्लेख केला की त्या मूर्त्या कशा या मंदिरामध्ये आल्या किंवा कसं झालं. ये साफों फेज होता है ना, मालिक की कृपा है, यहाँ पर मालिक की कृपा है. अच्छा. 9 साल पावना गणपति बोला जाता है, 9 साल पावना गणपति बापा. तो यह डोनेट है ऐसा दिलीप जी ने कहा. तो ये सारी डोनेशन में आई हुई मूर्तियाँ हैं और बहुत ही बढ़िया मंदिर बांधा है. खूप सुंदर मंदिर बांधलेलं आहे. अजून सुद्धा गर्दी वाढतेच आहे. कितने बजे तक गर्दी रहता है यहाँ पे? रात को 2 बजे तक. रात को 2 बजे तक गर्दी रहेगी. और ये जो बजरंग बली का बबूती है ना, हाँ. उससे जो दारू की लत है ना सब छूट जाती है, बुरी संगत सब निकल जाती है. त्या वाढतच चालल्यात बघा.
हे कसं आहे, मेणबत्त्या, त्यांच्या मेणबत्त्या, मनोकामना पूर्ण होण्यासाठी लावलेली ही मेणबत्ती गणपती बाप्पाला ह्या अशा इकडे लावल्या जात आहेत. आणि जशा त्यांचं काम पूर्ण होतं म्हणजे विरघळल्या जात आहेत, त्याचं मेण एका बॉक्समध्ये काढलं जातं आहे आणि पुन्हा ते रियूज होणार असेल कुठेतरी. इथे तुम्ही बघू शकताय हा फुगेवाला दादा आहे या गेटच्या बाहेर. आता लाईन थोडी कमी झाली आहे पण बऱ्यापैकी आहे लाईन अशी. आणि इथे हा फुगेवाला, परत ही खेळणी, हे सगळं आहे बघा, तुम्ही बघू शकता. हे बुलबुले और ह्या दीदीने माझा नंबर घेतला आहे, म्हणजे हे घेतलं आहे मेहू सब, माझं चॅनलचं सबस्क्रिप्शन काय आहे ते विचारत होती. सो ह्या आजी फॅमिली बिझनेस आपला सांभाळत आहेत कशाप्रकारे खेळण्यांचा. त्यानंतर इकडे बघा मेहंदी वगैरे जर कोणाला काढायची असेल तर मेहंदीचं आहे. आणि इकडे काय बरं आहे, इकडे काहीतरी आयुर्वेदिक किंवा ह्याचं आहे. आणि इथे जो आहे ह्याला विकायला ठेवलेला नाही आहे, हा माझा मित्र आहे ऋषा. वैतागला आता, बरं किती व्लॉग करतोयस. सो चल आता पटकन आपण निघूया, कारण आता बऱ्यापैकी व्लॉगिंग वगैरे संपलेलं आहे. ऋषा कसं वाटलंय? एकदम मस्त, मजा आली. आणि नाही ते सोड, गणपती बाप्पाचा बर्थडे सेलिब्रेट करायला गेलो होतास. आज केक कापलाय आपण आणि गणपती बाप्पाला हॅपी बर्थडे विश करून आलास. येस. सो असा अनोखा प्रयत्न, असा अनोखं एक सेलिब्रेशन होतं मागे गणेशोत्सवात उल्हासनगर 5 नंबरमध्ये. आणि त्याचा ॲड्रेससुद्धा या व्लॉगमध्ये दिलेला आहे. सो तुम्ही नक्की एकदा भेट द्या अशा मंदिरामध्ये जिथे गणपती बाप्पा मेणबत्ती पेटवल्यावर आपली मनोकामना पूर्ण करतो आणि त्याचं बड्डे सेलिब्रेशन होतं. सो असं एकमेव मंदिर असेल मला असं वाटतंय. माझ्या ओळखीमध्ये तरी असं दुसरं मंदिर मला आजपर्यंत मी पाहिलं नव्हतं. ऑफकोर्स मी बाप्पाचं तर फार जवळून दर्शन करून दिलं आहे. अगदी गाभाऱ्यात जाऊन मला फोटो काढायला मिळाला, व्हिडिओ काढायला मिळाला. आणि या सगळ्याचं मूळ कारण कोण असेल तर ते म्हणजे किरण सासे, पत्रकार, जो हाडाचा पत्रकार आहे अंबरनाथमध्ये, तो आमचा दादा आहे. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या गणपती बाप्पाला नक्की भेट द्या आवर्जून, श्रीकांत नक्की जा सांगितलं. उद्या संध्याकाळी 7 वाजता केक कापायचा प्रोग्राम आहे. तो 7 बोलला, मला पोहोचायला वेळ झाला. 7:12 मी तिथे पोहोचलो होतो. आणि नंतर कळालं की 7:34 मुहूर्त होता केक कापायचा. सो नशीब आमचं चांगलं होतं, हे की नाही ऋषा? नशीब खूप चांगलं होतं, कारण का हा मौल्यवान क्षण आम्हाला बरं केक तर खायला मिळालाच, पण आता आम्ही बराच खाऊ घेऊन चाललो. दाखव बरं ऋषा, हा बराच खाऊ आहे प्रसाद स्वरूपात दिलेला. सो खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांनी असेच माझे ब्लॉग बघत राहा. आणि असं काहीतरी वेगळं असेल तर मी नक्कीच घेऊन येत जाईन. सो स्टे ट्यून, भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.